शुकाचार्य सांगतात की एक असणारा ब्राह्मण भक्त आहे, अतिशय त्या ठिकाणी गरीब परिस्थिती आहे. कृष्णस्यासित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. कृष्णस्यासित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. शुकाचार्य सांगू लागलेले आहे, एक विरक्त ब्राह्मण आहे, ब्राह्मणामध्ये श्रेष्ठ आहे. ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः अशी ज्याची अवस्था आहे, असे असणारे त्यांचं नाव भागवतामध्ये सांगितलं नाही, परंतु ते सुदामदेव आहे अशी सगळ्यांना खात्री आहे. आणि सुदामदेवांचं या ठिकाणी चरित्र वर्णन करायला सुरुवात करू लागलेलं आहे. विरक्त आहे, प्रशांत आत्मा आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जितेंद्रिय, इंद्रियावरती त्यांनी विजय मिळवलेला आहे. लोक सुदामदेवांना दरिद्री म्हणतात, परंतु सुदामदेव दरिद्री नाही महाराज. दरिद्री कोणाला म्हणावं? कितीही मिळत राहिलं तरी सुद्धा ज्याला घ्यायची इच्छा असते त्याला दरिद्र म्हटलेले आहे. ज्याची तृष्णा विशाल आहे त्याला शास्त्रामध्ये दरिद्री म्हटलेले आहे. को वा दरिद्रो यस्य विशाल तृष्णः. ज्याची तृष्णा वाढलेली आहे तो जगामध्ये दरिद्र आहे. सुदामदेव तर मात्र त्या ठिकाणी भगवंताचे परम भक्त आहे, भगवंताचे सखा आहे. भगवंताचे फक्त मित्र नाही तर सखा आहे महाराज. का तर मित्र आणि सखा याच्यामध्ये थोडंसं अंतर असतं. मित्र आणि सखा याच्यामध्ये सुद्धा अंतर असतं सज्जना हो. मित्राला अंतःकरणातल्या गोष्टी सांगितल्या जात नाही, मित्राला अंतःकरणातल्या गोष्टी सांगितल्या जात नाही, परंतु जो सखा असतो त्या सख्याला मात्र अंतःकरणातल्या सुद्धा गोष्टी बोलून दाखवल्या जात असतात. त्याला सखा म्हटलेला आहे. म्हणून सुदामदेव भगवंताचे सखे आहे. मित्र कोणाला म्हणतात? मित्र कोण आहे? दिवा मातीचा आहे का सोन्याचा आहे याला महत्व नसतं राजा हो. दिवा मातीचा आहे का सोन्याचा आहे याला महत्व नसतं. तो दिवा अंधारामध्ये प्रकाश किती देतो याला महत्व दिलेलं आहे. तसं मित्र गरीब आहे का श्रीमंत आहे याला महत्व नाही. संकटाच्या वेळेला कोण धावून येतो त्याला जास्त महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्र कसा असावा? मित्र हा रणांगणातील ढालेप्रमाणे असावा. कसा असावा? रणांगणातील ढालेप्रमाणे असावा. कारण की ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग नसतो महाराज त्यावेळेस ढाल पाठीवरती त्या ठिकाणी असते, आणि ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग येतो त्यावेळेस ढाल पुढे येत असते. तसं मित्र सुद्धा रणांगणातील ढालेप्रमाणे असावा. ज्या वेळेस मनुष्यावरती संकट नसेल त्यावेळेस मित्र आपल्या पाठीशी असावा, आणि ज्या वेळेस मनुष्यावरती संकट कोसळतं त्यावेळेस समोर येऊन वार झेलणारा त्या ठिकाणी मित्र असावा. त्याला खऱ्या अर्थाने मित्र म्हटलेला आहे. म्हणून मित्र कोणाला म्हणतात? मित्र त्यालाच म्हणतात की जो संकट काळामध्ये आपल्याला हे करत असतो. निज दुःख गिरी सम रज करी जाना, मित्र के दुःख रज मेरू समाना. स्वतःच त्या ठिकाणी दुःख पर्वताप्रमाणे जरी असेल तरी त्याला अगदी छोटस समजतो, आणि मित्राचं दुःख अगदी छोट जरी असेल तर त्याला पर्वतासारखं समजतो. त्याला खऱ्या अर्थाने मित्र म्हटलेलं आहे. दुःख अडवायला उंबरासारखा मित्र मनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा मित्र मनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कधी, वाट चुकणार नाही जीवनभर कधी. एक तू मित्र कर आरसा सारखा, मित्र बनव्या गारव्या सारखा.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये कारव्यासारखा. म्हणून भगवंताचा आणि सुदामदेवजींचं जे नातं आहे ते एका सख्याचं त्या ठिकाणी नातं आहे. सुदाम महाराज अतिशय गरीब आहे. गरीब वेगळा आणि दरिद्री वेगळा. सुदामदेवाच्या घरी खाण्यासाठी अन्न नाही महाराज. मुलं अन्नाविना त्या ठिकाणी तडफडतात. सुदामदेवची जी पत्नी आहे तिचं नाव आहे सुशीला. विचार करते की आमची ही गरिबी कधी नष्ट होईल, कधी आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सुखाचे घास खायला भेटतील. म्हणून रोज त्या ठिकाणी चिंतन करायचे. आणि एक वेळेस आपल्या मालकाला म्हणते, का हो तुमचे मित्र तर द्वारकेचे राजे आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन आपल्यासाठी काही मागत का नाही. त्यावेळेस सुदामदेव सांगू लागले, बघ तो जगाचा मालक आहे, माझा मित्र आहे आणि मी त्याचा परम भक्त आहे. मी त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला काही मागणार नाही. कारण की मी भगवंताच्या भक्तीमध्ये जर भगवंताला काही मागितलं तर भगवंताचा आणि माझा संबंध कसा होईल, मालकाचा आणि नौकराचा त्या ठिकाणी होईल. दिवसभर काम करायचं आणि काम झाल्यानंतर आपली मजुरी घेऊन निघून जायचे, त्याला मालकाचा आणि मजुराचा संबंध म्हणतात. आणि मी जर देवाकडे भक्तीमध्ये भक्तीच्या बदल्यात काही मागितलं तर तसा संबंध होईल. मैं अगर मांगू तुझे तो तुम कुछ ना देना मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. म्हणून मी त्या देवाला काही मागणार नाही. सुशीलेला असं वाटलं, मागायचं म्हटल्यानंतर हे असे त्या भगवंताला भेटायला जाणार नाही. सुशीला म्हणते, मला तसं नाही म्हणायचं. माझं म्हणणं असं आहे की एवढे वर्ष लोटून गेले तरी तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला गेले नाही, तुम्हाला तुमच्या मित्राची आठवण येत नाही का. असं म्हटल्यानंतर महाराज सुदामदेवाच्या नेत्रामधून अश्रू येऊ लागले. अगं सुशीले, माझ्या कृष्णाची मला आठवण येत नाही असा एकही दिवस माझ्या जीवनामध्ये जात नाही ग. एकही मिनिट, एकही सेकंद त्या भगवंताच्या आठवणीशिवाय माझ्या जीवनामध्ये जात नाही. मग सुशीला म्हणते, तुम्ही त्या देवाला भेटायला जा ना. सुदामदेव म्हणतात, तू म्हणत असेल तर मी तुझ्या विनंतीला मान देऊन त्या भगवंताला भेटण्यासाठी जातो. सुदामदेव त्या ठिकाणी झोपलेले आहे, परंतु सुशीला विचार करते की माझे मालक आता भगवंताला भेटण्यासाठी जाणार आहे, परंतु देवाकडे जायचं असेल, संताकडे जायचं असेल तर रिकाम्या हाताने त्या ठिकाणी जाऊ नये, काहीतरी द्यायला पाहिजे. परंतु घरामध्ये बघते महाराज तर एक भाताचं शीत सुद्धा नाही. एवढी त्या ठिकाणी गरीब परिस्थिती आहे. डोळ्यातून अश्रू लागले. 4 घरी गेलेले आहे आणि 4 घरून त्या ठिकाणी 4 मुठ्ठी तांदूळ एकत्रित केलेला आहे. 4 घरचे तांदूळ एका ठिकाणी केलेले आहे. महाराज मला सांगा, 4 घरून वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आणल्यानंतर ते तांदूळ सारखे दिसतील का हो. काही ठिकाणी लंबे असतील, काही आकुड असतील, काही ठिकाणी चुरा झालेला असतील. जणू की काय ती सुशीला भगवंताला संदेश देते की हे कृष्णा, अरे तुला देण्याकरता माझ्या घरी साधे 4 तांदूळ सुद्धा नाही कृष्णा. एवढी आमची परिस्थिती गरीब आहे. स्वतःच्या साडीचा त्या ठिकाणी पदर फाडलेला आहे, त्याच्यामध्ये ते असणारे तांदूळ बांधलेले आहे आणि सुदामदेवांच्या हातामध्ये ठेवलेला आहे. सुदामदेवाने त्याची पोटली बांधलेली आहे. सुदामदेव त्या ठिकाणी चालू लागले. महाराज वनामधून चालत चालत त्या ठिकाणी अत्यंत शरीर कृश आहे. अंगावरती त्या ठिकाणी फाटके कपडे आहे, फाटकं धोतर आहे, एक पंचा घेतलेला आहे आणि अनवानी पायाने भगवंताचं भजन करत करत सुदामदेव चाललेले आहे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 चले श्याम सुंदर से
हरे कृष्ण नामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा 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 जाते जाते मन में हरे कृष्ण रामा जाते जाते मन में हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से चले श्याम सुंदर से मिलने सुदामा जाते जाते मन में हरे कृष्ण रामा वाटाने चालू लागलेले आहे भगवंताला म्हणतात की देवा अरे किती दूर आहे तुझी नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी कैसे आओ रे कनाई म्हणायचं दूर नगरी बड़ी दूर नगरी काना दूर नगरी बड़ी दूर नगरी काना दूर नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी कैसे आओ रे कनाई कैसे आओ रे कनाई तेरी गोकुल नगरी बड़ी दूर नगरी कहाँ दूर नगरी बड़ी दूर नगरी कहाँ ताली से वाह बड़ी दूर नगरी हरि बोल सखी संग आओ काना शरण मोहे लागे सखी संग शरण मोहे लागे काना शरण मोहे लागे अकेले आओ तो अकेले आओ तो लग जाए नगरी बड़ी दूर नगरी दूर नगरी बड़ी दूर नगरी काना दूर नगरी बड़ी दूर नगरी
अकेली आऊं तो खाना डर रहेला डर रहेला अकेली आऊं तो भीग जाए सगरी बड़ी दूर नगरी काना दूर नगरी बड़ी दूर नगरी। सुदामदेव विचार करतात की देवा, अरे तुझी असणारी नगरी फार दूर आहे, थकलेले आहे आणि एका झाडाच्या खाली झोपले महाराज। भगवान परमात्मा विचार करतात की माझा असणारा सखा अतिशय थकलेला आहे, व्याकुळ झालेला आहे, तो इथपर्यंत चालत येऊ शकत नाही। भगवंताने काय केलं महाराज, एका केवटाचं रूप धारण केलेलं आहे आणि सुदामदेवाला आपल्या गाडीत बसून द्वारकेमध्ये आणून सोडलेला आहे। गोपाल कृष्ण भगवान द्वारकेच्या जवळ आणून सोडलं महाराज। आणि द्वारकेचे ज्यावेळेस उंच उंच महाल त्या ठिकाणी दिसू लागलेले आहे आणि उंच महाल पाहिल्यानंतर सुदामजींना अतिशय आनंद झालेला आहे। सुदामजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागलेला आहे आणि देखत सुदाम जी को देखत श्याम हसे। सुदामजी त्या नगरीमध्ये आलेले महाराज उंच उंच महाल बघितलेला आहे। गावामध्ये जातात आणि गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारतात, का रे तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी कृष्ण कुठे राहतो? कृष्ण माझा बालपणीचा सखा आहे असं म्हटल्यानंतर गावातले जे लोक होते ते म्हणू लागले, का हो कोणता कृष्ण? तो माळ्याचा कृष्ण का? नाही 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 नाही, माळ्याचा नाही, तो नाही का, तो हा तो कृष्ण का? हा बरोबर, कुंभाराचा कृष्ण। नाही नाही नाही, तो कृष्ण नाही, मग कोणता कृष्ण तुमचा मित्र आहे? तो नाही का, तो द्वारकेचा राजा आहे, तो कृष्ण माझा मित्र आहे। त्या लोकांनी बघितलं महाराज, सुदामदेवाची अवस्था पाहिल्यानंतर सुदाम जी को देखत श्याम हसे। सुदामजीची अवस्था कशी सांगितलेली आहे भागवतामध्ये, शीस पगान जगात न पे प्रभु पाए को आयो की ग्रामा। धोतर त्या ठिकाणी फाटलेला आहे, अंगावरती मळके वस्त्र त्या ठिकाणी परिधान केलेलं आहे आणि अशी अवस्था बघितल्यानंतर ते गावातले लोक हसू लागलेले आहे आणि हसत हसत सगळे त्यांची निंदा करू लागले महाराज। सुदामजी पुढे जातात, लोकांनी लांबूनच त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की जा या दिशेने त्या ठिकाणी भगवंताचं नगर आहे, त्या ठिकाणी महल आहे। त्या महलाच्या जवळ सुदामदेव त्या ठिकाणी आलेले आहे आणि आल्यानंतर महाराज आता आपल्याला सुद्धा आता भगवान परमात्मा पुढे काय लीला करणार आहे ते झाकीच्या रूपामध्ये मी इकडे सांगत जाईल आणि झाकी तशी तशी केल्या जाईल। टाळी वाजून स्वागत करा सगळ्यांनी। हरे कृष्णा हरे हरे। द्वारपाल तिथंच थांबा, द्वारपाल तिथंच थांबा, द्वारपाल हा तुम्ही इकडे या। कृष्ण कृष्ण हरे हरे। ताली ताली। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय हो। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। ताली ताली।
सुदामदेव त्या ठिकाणी नगरी बघू लागलेली आहे. भगवंताची नगरी किती विशाल आहे. याच महलामध्ये माझा कृष्ण राहत असेल आणि बघू लागले महाराज. आणि हळूहळू हळू ज्या ठिकाणी द्वारपाल उभे आहे त्यांच्या दिशेने त्या ठिकाणी चालू लागलेले आहे. द्वारपाल बघतात की हा कोण ब्राह्मण त्या ठिकाणी आपल्या दरवाजावरती आलेला आहे. कोण असणार हा ब्राह्मण आहे. धोतर फाटलेला आहे, अंगावरती मलिन वस्त्र आहे, हातामध्ये माळ त्या ठिकाणी आहे आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्या द्वारपालाने आडवी काठी धारण केलेली आहे. द्वारपाल विचारतात की आपण कोण आहात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी सुदामा आहे. मी भगवान कृष्ण परमात्म्याचा मित्र आहे. कृष्ण माझा सखा आहे. त्याच वेळेस द्वारपाल मोठ्याने हसू लागलेला आहे. असा मोठ्याने हसू लागलेला आहे. अरे आमचा असणारा राजा तुझा मित्र कसा असू शकतो. तो तर द्वारकेचा राजा आहे. त्यावेळेस सुदामदेव सांगतात की मी शपथ घेऊन सांगतो की तो कृष्ण माझा मित्र आहे, माझा सखा आहे, माझा जीवलक आहे. आणि असं म्हटल्यानंतर द्वारपाल त्या ठिकाणी तोपर्यंत इकडे काय झालं. तोपर्यंत इकडं रुक्मिणी आईसाहेब कृष्ण परमात्म्याला आपल्या हाताने जेवण खाऊ घालत होती. ऍक्शन करा आता, फक्त ऍक्शन. तोपर्यंत रुक्मिणी आईसाहेब भगवंताला इकडे जेवण त्या ठिकाणी खाऊ घालत होते. भगवान परमात्मा त्या ठिकाणी भक्षण करत होते महाराज. आणि असं करत असताना तिकडे द्वारपाल विचार करतात की कदाचित हा भगवंताचा मित्र असू शकतो. हे सुदामदेवा घरी जासाल. हे सुदामदेवा तुम्ही याच ठिकाणी थांबा. आम्ही आता पळत जाऊन त्या ठिकाणी भगवंताला संदेश देतो की कोणीतरी सुदामा नावाचा मित्र तुमचा दरवाजावरती आलेला आहे. आणि सेवक आला आणि म्हणू लागले की हे कृष्णचंद्र महाराज, आपल्या दरवाजावरती एक ब्राह्मण आहे. अतिशय मलिन कपडे आहे, दैन्य अवस्था आहे, पायातून रक्त वाहतोय. आणि तो त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे की मी तुमचा मित्र आहे. माझा मित्र कोण आहे. माझा मित्र कोण आला असेल. भगवान परमात्मा विचार करू लागलेले आहे. आणि त्यावेळेस द्वारपाल सांगतात त्याचं नाव काय आहे. कृष्ण परमात्मा विचारतात की त्याचं नाव काय आहे. त्यावेळेस द्वारपाल सांगतात की त्याचं नाव सुदामा आहे. आणि सुदामा शब्द ऐकल्याबरोबर लगे भगवान परमात्मा पळायला सुरुवात करतात. सुनते ही दौडे चले आयो, सुनते ही दौडे चले आयो, लगाया गले से सुदामा, लगाया गले से सुदामा. रुक्मिणी जो बहुत अचंबा हुआ, रुक्मिणी को बहुत ही अचंबा. ये महिमा ऐसा अजीब आया है, ये महिमा कैसा अजीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो. सुदामा गरीब आ गया है, सुदामा गरीब आ गया है. काळी काळी वाजवा सगळ्या. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. भगवान परमात्म्याचे आणि सुदाम देवाचे त्या ठिकाणी भेट झालेली आहे. दोघांचेही डोळ्यामधून त्या ठिकाणी अश्रू वाहू लागलेला आहे. भगवान परमात्मा
रुक्मिणी आई साहेबाला विनंती करतात. अगोदर सुदामदेवांना आपल्या स्वतःच्या आसनावरती बसवलेलं आहे. सुदामदेव त्या ठिकाणी बसलेला आहे. रुक्मिणी आई साहेबाला विनंती केलेली आहे की जा आणि भगवंताच्या सेवेसाठी लवकर जाऊन त्या ठिकाणी जल घेऊन ये, पाणी घेऊन ये. रुक्मिणी आई साहेबांना येण्यासाठी वेळ होतो महाराज. तोपर्यंत भगवंताने आपल्या डोळ्यातील अश्रूने भगवंताचे चरण धुतलेले आहे. देखी सुदामा की दीन दशा, करुणा कर के करुणा निधि रोए. पानी परात को हाथ छुयो, नैनन के जल से पग धोए. भगवंताने आपल्या नेत्रातील अश्रूने सुदामदेवांचे त्या ठिकाणी चरण धुतलेले आहे. रुक्मिणी साहेब सुद्धा त्या ठिकाणी चरण धुत आहे. भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा पूजन करत आहेत. त्यानंतर त्यांच्या पायावरती फुलं अर्पण केलेलं आहे. भगवंतांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन सुदामजी महाराजांची आरती त्या ठिकाणी ओवाळू लागलेले आहेत. आरती ओवाळा. सुदाम देवाची आरती त्या ठिकाणी ओवाळू लागलेले आहेत. सुदाम देवाची आरती ओवाळल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा विचार करतात की हे सुदाम देवा, आपल्याला किती त्या ठिकाणी काटे टोचलेले आहे. काटे करा. आपल्याला किती काटे टोचलेले आहे. आपल्या पायातून त्या ठिकाणी रक्त वाहू लागलेले आहे. एवढ्या दूरचा प्रवास करून तुम्ही इथपर्यंत आलात. माझ्यासाठी एवढे कष्ट सहन केले. म्हणून हे सुदाम देवा, मी तुमचा कायम त्या ठिकाणी ऋणी राहील. आणि भगवंताने आपल्या स्वतःच्या हाताने ते काटे काढले महाराज. सुदाम देवाला त्या ठिकाणी भगवान परमात्मा विचारतात की हे सुदाम देव, तुम्ही लग्न केलं की नाही म्हणे. आणखीन तुमचं लग्न झालं की नाही. सुदामदेव म्हणतात की हो, माझं लग्न झालं. तुमचं लग्न झालं आणि साधत तुम्ही मला लग्नासाठी बोलवलं सुद्धा नाही. कमीत कमी एखादा मिस कॉल तरी द्यायचा. भगवान परमात्मा म्हणू लागले. सुदामदेव सांगतात की आमचं लग्न अचानक झालं. वन डे कार्यक्रम झाला म्हणून देवा तुम्हाला बोलवता आलं नाही, मला माफ करा. आणि असं म्हटल्यानंतर दोघांचा त्या ठिकाणी संवाद चालू झालेला आहे. दोघांनाही अतिशय आनंद त्या ठिकाणी होतो. आणि त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, का रे सुदामा, माझी असणारी भाभी, त्या भाभीने सुशीलेने मला खाण्यासाठी काही दिलं का नाही. त्यावेळी सुदामदेव विचार करतात की या कृष्णाकडे सगळं वैभव आहे, पंचपक्वान्न आहे, आणि या सुदामदेवाला मी माझी पोटली का बरं दाखावी. असे बगलेमध्ये त्या ठिकाणी दाबून धरलेले आहे. तुझ्या भाभीने तुला खाण्यासाठी काहीच दिलं नाही. भगवंताने ओळखलेलं आहे की माझी भाभी त्या ठिकाणी रिकाम्या हाताने कधीच पाठवणार नाही. काहीतरी असेल. भगवंताने सुदामदेवाच्या त्या ठिकाणी हाताकडे बघितले आणि हातामध्ये असणारी जी तांदळाची ती पोटी आहे ती हिसकावून घेतलेली आहे. आणि सुदामदेव आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या पोटलीकडे बघतात. आतमध्ये त्या ठिकाणी पोहे आणले. सुदामदेवानी जे पोहे आणलेले आहे, 4 घरून त्या ठिकाणी तांदूळ आणलेला आहे. भगवंतानी ती पोटली सोडलेली आहे आणि तो असणारा प्रसाद भक्षण करायला सुरुवात केलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रसाद भक्षण करायला सुरुवात केलेली आहे. लक्ष्मी माता म्हणते, रुक्मिणी माता म्हणते की देवा, तुम्ही एकटेच त्या ठिकाणी प्रसाद सेवन करणार आहात का, मला सुद्धा द्या. मग लगेच रुक्मिणी आई साहेबांनी सुद्धा आपल्या हातामध्ये तो प्रसाद घेतलेला आहे आणि तो प्रसाद खायला सुरुवात केलेली आहे. कारण की परमात्मा असा आहे महाराज, पहिली मूठ ज्या वेळेस भगवंताने तोंडामध्ये टाकली त्याच वेळेस सुदामदेवाच्या नावाने हे पृथ्वीचं दान देऊन टाकलं होतं भगवंताने. प्रेम के भूखे प्रेम के तंदूर प्रेम के भाव से खाने लगे हैं. तंदुल के दानों में दीनता दरिद्र दबाने लगी है. एक एक मुट्ठी में एक लोक का भाग में जाने लगे हैं. त्रिभुवनपति की देख उदारता तीनों भवन थराने लगे हैं.
मुट्ठी में पृथ्वी लोक वैभव विप्र को सौंप दिया है। तीसरी मुट्ठी में देने लगे जो, तीसरी मुट्ठी में देने लगे, लक्ष्मी ने वैकुंठ रोक लिया है। अपना निवास विधान में डेरा ऐसा जाने मेरा पिया है। अपना निवास विधान में डेरा ऐसा जाने मेरा पिया है। लक्ष्मी माता विचार करू लागलेली आहे की या भगवंताने त्रैलोक्याचं दान देऊन टाकलेलं आहे, स्वर्गाचं दान देऊन टाकलेलं आहे आणि तिसरी मूठ जर भगवंताने खाल्ली तर आपलं वैकुंठ सुद्धा भगवान परमात्मा काय करेल, या सुदाम देवाला दान देऊन टाकेल। म्हणून लक्ष्मी मातेने हात धरलेला आहे। हर दाने का मोल यदि देने लगे भगवान, रह जाएगा सृष्टि में बस एक ही धनवान। म्हणून रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी भगवंताला थांबलेला आहे, सगळ्या राण्यांना तो प्रसाद त्या ठिकाणी दिलेला आहे। दिल्यानंतर आता सुदामदेव आराम करण्यासाठी जातात आणि त्याच ठिकाणी थांबा जाऊ नका, आणि त्याच ठिकाणी भगवंताचा आणि सुदामदेवाचा संवाद सुरू झालेला आहे। आता काय महाराज, निवासाच्या ठिकाणी गेल्यानंतर आता देवाच्या जेवढ्या काही राण्या होत्या त्या सगळ्या राण्या सुदामदेवांच्या दर्शनासाठी येऊ लागलेल्या आहेत। रुक्मिणी आईसाहेबांनी भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे। रुक्मिणी माता त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेतात। दर्शन घेतल्याबरोबर सुदामदेव अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात। त्याच्यानंतर सत्यभामा आलेली आहे, सत्यभामेने त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेतलं आहे, आशीर्वाद देतात। अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्या ठिकाणी देऊ लागलेला आहे। सर्व राण्या त्या ठिकाणी आल्या महाराज, जवळजवळ 100 राण्या झाल्या। 100 राण्या झाल्यानंतर महाराज सुदामदेवाच्या पोटामध्ये अन्न नाही, बोलता सुद्धा यांनी एवढा प्रवास करून थकले महाराज। मग त्यांनी आशीर्वाद थोडा कमी केला, अष्टपुत्र नाही मग सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव असं म्हणू लागलेलं आहे। जवळजवळ 1000 त्या ठिकाणी राण्या संपल्या। मग नुसतं काय सुरू केलं, भव भव एवढंच त्या ठिकाणी आशीर्वाद देऊ लागला। 2-3 हजार त्या ठिकाणी राण्या झाल्या महाराज। मग तर तोंडातून शब्दच निघाला नाही। आता आशीर्वादच देऊ शकत नाही, भगवंताला हळूसकन जवळ बोलवतात आणि भगवंताच्या कानामध्ये त्या ठिकाणी सुदामदेव काहीतरी बोलतात। सुदामदेवा देवाच्या कानात बोलतात की का हो देवा, हे जे दर्शनाला आलेले आहे हे काही शेजारी पाजारी गोळा केले काय म्हणे, रांग याच्या महिला आलेल्या हे शेजारी पाजारी। आता महाराज मंडळी आल्यानंतर येतात महाराज शेजारी पाजारी गोळा केलेले काय। देवाने सांगितलं की नाही नाही म्हणे, हे सगळ्या आपल्याच म्हणे। आणि असं म्हटल्यानंतर सुदामदेव म्हणतात, देवा मी नुसतं एक लग्न केलं तर मला म्हणतो लग्नाला बोलवलं नाही, आणि तू तर एवढे 16,108 लग्न केलं, मला एका सुद्धा लग्नाला बोलवलं नाही। असं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला म्हणू लागलेलं आहे। भगवान परमात्मा सांगतात हे सगळे लग्न जे झाले हे सगळे चालता बोलता झालेले म्हणे। हो, पाहुण्या रावल्याला मी आमंत्रणच दिलं नाही म्हणे, हे सगळे चालता बोलता त्या ठिकाणी झालेले आहे, म्हणून तुला त्या ठिकाणी मी लग्नासाठी बोलवलं नाही। गोपाल कृष्ण भगवान। आणि असं म्हटल्यानंतर महाराज सुदामदेव म्हणू लागले, कृष्णा एक काम कर म्हणे, आता या सगळ्याला आशीर्वाद देण्यापेक्षा मी काय करतो, या सगळ्या तुझ्या अर्धांगिनी आहे, तू एकटा माझ्या पाय पड, तू पाय पडला की सगळा आशीर्वाद या सगळ्याला भेटून जाणार आहे। आणि मग भगवान कृष्ण परमात्मा सुदामदेवाच्या पाय पडतात। सुदामदेव त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद देतात, कल्याण भव। आणि आशीर्वाद दिल्यानंतर आता तो आशीर्वाद सगळ्याच राण्यांना त्या ठिकाणी लाभलेला आहे। आणि अशा पद्धतीने सुदामदेवाची भगवंताने व्यवस्था केलेली आहे।
सुदामदेवाला खाण्यासाठी पंचपक्वान्नाचं ताट आणलेलं आहे, परंतु सुदामदेव विचार करतात माझ्या असणारे लहान लहान मुलं त्या ठिकाणी उपाशी आहे आणि मुलं घरी उपाशी असताना मी कसं काय त्या ठिकाणी जेवण करू शकतो. सुदामदेवाने 2 घास खाल्ले आणि लगेच हात धुतला महाराज. त्या दिवशी त्या ठिकाणी दोघांनी मुक्काम केला. बरीचशी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. सुदामदेव विचार करतात भगवंताची भेट झालेली आहे, आता आपण आपल्या घरी वापस जायला पाहिजे. सुदामदेव त्या ठिकाणी निघतात, परंतु देव सुदामदेवाला म्हणतात की सुदामदेवा थांबा थोडं. भगवंताने भरजरी त्या ठिकाणी पितांबर द्रव्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, अंगावरती वस्त्र दिलेले आहे. दिल्यानंतर महाराज सुदामदेवाला अतिशय आनंद झाला. सुदामदेवा तुम्हाला लांबचा प्रवास आहे, म्हणून एक काम करा, परत एकदा तुम्ही भोजन करा. सुदामदेव महाराज त्या ठिकाणी नकार देतात आणि ज्यावेळेस उठून निघू लागतात महाराज. निघत असताना भगवंताने काय केलेलं सुदामदेवाला सांगितलं की सुदामदेवा जे काही वस्त्र मी तुम्हाला अर्पण केले होते ते परत काढून घ्या. सुदामदेव विचार करतात हा पहिल्यापासूनच चिकट आहे म्हणे, जरा पहिल्यापासूनच याला द्यायची सवय नाही आणि आणखी सुद्धा याचा स्वभाव गेलेला नाही. म्हणून सुदामदेव त्या ठिकाणी निघाले महाराज. भगवंताला असं वाटलं की वाटेमध्ये चोर त्यांना लुटतील, म्हणून भगवंताने सगळे अलंकार काढून घेतलेले आहे आणि सुदामदेव आपल्या पूर्वीच्या अवतारामध्ये वापस निघालेले आहे आणि सुदामदेव काठी टेकीत टेकीत जाऊ लागलेले आहे. आणि जात असताना महाराज सुदामदेव आपल्या नगरीच्या जवळ आलेले आहे. नगरीच्या जवळ आल्यानंतर महाराज सुदामदेवाची जी नगरी आहे, लक्ष्मी मातेने ती नगरी त्या ठिकाणी द्वारके सारखेच अगदी चमचमीत त्या ठिकाणी करून टाकलेले आहे. गोपाल कृष्ण भगवान की. सुदामदेव विचार करतात मी परत द्वारकेला तर आलो नसेल ना. सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. यहाँ तो थी टूटी झोपड़ियाँ, यहाँ तो थी टूटी झोपड़ियाँ, कंचना महल खड़े, सुदाम जी को देखत श्याम हसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. सुदामजी विचार करू लागले आहे की मी परत द्वारकेला तर वापस आलो नसेल ना. आणि वापस फिरतात महाराज, चुकून मी द्वारकेला आलो. तेवढ्यात एका सेवकाने आवाज दिला की ओ सुदाम महाराज थोडं थांबा. सुदामदेव म्हणतात काय आहे. सुदामदेवाला ते सेवक सांगू लागले की महाराज ही नगरी तुमचीच आहे, हा राजवाडा सुद्धा तुमचाच आहे. त्यांना घेऊन आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर सुशीलेने सुंदर ताट आणलेलं आहे भगवंताला, त्या सुदामदेवांना ओवाळलेला आहे. आणि ओवाळल्यानंतर ज्यावेळेस सुशीला माता सुदामदेवाचे दर्शन घेऊ लागले त्यावेळेस सुदामदेव सांगतात की ओ मावशी थोडं थांबा, दर्शन नका घेऊ. त्यावेळेस सुशीला म्हणू लागली मी मावशी घेऊशी नाही म्हणे, मी तुमची बायको आहे बायको. सुदामजी असं सगळं नजर टाकून बघतात महाराज तिच्याकडे, तर तिचा सगळा अवतार बदललेला आहे. सुंदर भरजरी अंगावरती साडी आहे, सुंदर त्या ठिकाणी अलंकार धारण केलेला आहे. आणि असं पाहिल्यानंतर सुदामजी म्हणतात की हे कशामुळे प्राप्त झालं. तर त्यावेळेस सुशीला माता सांगू लागली की ही सगळी तुमच्या भगवान कृष्ण परमात्म्याची आणि रुक्मिणी आईसाहेबाची कृपा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून भगवंताच्या मनामध्ये आल्यानंतर भगवान परमात्मा भक्ताला काही सुद्धा देऊन टाकतो महाराज. सुदाम ब्राह्मण दुखे दरिद्रे पीडिला, सुदाम ब्राह्मण दुखे दरिद्रे पीडिला, मुष्टी पोळे घेऊनिया त्याचे भेटीला गेला, मुष्टी पोळे घेऊनिया
शुद्ध भावने कोणिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो म्हणून शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला भगवान कृष्ण परमात्म्याने सुदामाजीची त्या इच्छा पूर्ण केलेली आहे आणि स्वतःला धन्य मानू लागलेले महाराज. सगळ्यांनी काय करा एकदा का भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी आई साहेबांचं दर्शन घ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आता गोपाल भगवान कृष्ण आणि रुक्मिणी मातेला जाऊन द्या. आता चला सर्वांनी जाण्यासाठी रस्ते द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि अशा पद्धतीने सुदामा देवाची कथा याच ठिकाणी संपूर्ण झालेली आहे. आणि आता उर्वरित जी कथा आहे 15 ते 20 मिनिटांमध्ये भगवंतांनी जे पुढील 11वा आणि 12वा स्कंद आहे तो आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू. त्या अगोदर 2 मिनिट भगवंताचं नामस्मरण. हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आणि याच ठिकाणी दशम स्कंदाची समाप्ती झालेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि पुढे 11व्या स्कंदाला सुरुवात झालेली आहे.